नमस्कार मित्रांनो, राज पाटील मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, आपण या कंपनीबद्दल ऑलरेडी बरेच वेळेस डिस्कस केलेलं आहे आणि मला या कंपनीबद्दल चांगल्या पद्धतीच्या अपडेट आणखीन चांगल्या मिळत आहेत. त्यामुळे मी तुमच्यासमोर आणखीन हा स्टॉक मांडण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि तुमच्यासमोर नेहमी स्टॉक मांडण्याचे हेच प्रश्न असतात की त्या रिलेटेड, त्या कंपनी रिलेटेड, त्या कंपनीला काय न्यूज आहेत, त्या कंपनीमध्ये काय अपडेट नवीन आलेले आहेत. याचकरता मी तुमच्यासमोर जर आम्हाला योग्य वाटल्या तर मी तुमच्यासमोर ते रिकमेंड करतो, बरोबर आहे. तर तुम्ही या कंपनीला थोडंसं वॉच जर केलं, तुम्ही या कंपनीवर थोडं, या फंडामेंटलवर जर थोडंसं बारकाईने जर लक्ष दिलं तर खरोखर तुमच्या पण लक्षात येऊ शकते की नंतर ह्या चांगल्या पद्धतीनं कंपनी ग्रो करू शकतात. बघा, आत्तापर्यंत या ग्रोईंग कंपन्या आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने रिटर्न देत आल्यात आणि आता इथून सुद्धा ह्या फ्युचरमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचा रिटर्न देऊ शकतात, अशी या कंपन्यांकडून आपल्याला अपेक्षा ठेवू शकतो आपण. कारण की कधी आपण स्वतः जेव्हा बघू शकतो की खरोखर या कंपनीचं कामकाज चांगल्या पद्धतीचं आहे आणि कंपनी चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपला नेहमीप्रमाणे कंपनी रिझल्ट चांगल्या पद्धतीने देत आहे, तर मग अशा वेळेस आपण अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. तर मग आपल्याला याचं बेनिफिट आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं. तर आपण या कंपनीला थोडंसं वॉच करूत. बघा, या कंपनीचं नाव असं आहे स्टॉकचं, हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेड. बघा, सध्याची जर लेटेस्ट प्राइस बघितली, आपल्याला एका स्टॉकची किंमत किती दिसते? 498 रुपये, बरोबर आहे. मागील एका महिन्याचं जर रिटर्न जर बघितलं आपण तर जवळपास 11% पर्यंत आपल्याला कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते. 6 महिन्यामध्ये जवळपास 15-16% पर्यंत काय तर आपल्याला कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते. पण मॅक्सचा विचार केला तर आपल्याला आत्तापर्यंत 115% पर्यंत कंपनीनं रिटर्न दिलेला आहे. जास्त या स्टॉकमध्ये जास्त गिरावट नाही, बरोबर आहे. चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे. 2022ला 13 एप्रिल 2022ला मार्केटला कंपनी लीड झाली, तेव्हापासून जर बघितलं तर आपल्याला सुरुवातीला बघू शकतो आपण चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देत होती कंपनी. मागील एकाच वर्षामध्ये 22-23मध्ये 200%च्या आसपासपर्यंत रिटर्न आला होता. तेव्हापासून आपण डिस्कस करत आहोत या स्टॉकसोबत, बरोबर आहे. ही एक रेंज होती. इथं पण आपण स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असते तर तरी पण आपण थोडंसं प्रॉफिटमध्येच असतो. पण चला, सगळ्याच गोष्टी आपल्याला प्रॉफिटमध्ये येणं शक्य नाही आणि ॲज इट इज आपल्याला नेमकी लेवल नाही कळत कधीच, बरोबर आहे. तर त्या लेवलचा जास्त न विचार करता आपलं जर व्हिजन जर आपलं 5-10-20 वर्षात जर असेल तर आपण कुठल्याही लेवलला एकदम कमी क्वांटिटीमध्ये, छोट्या क्वांटिटीमध्ये आपण सुरुवात करणं गरजेची असते. बघा, आज आपण जर इथे इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना, आपल्याला हे आत्ता सध्यासुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात डिस्काउंटला मिळतं, तर या डिस्काउंटला आपण घेऊ शकतो. सध्या जवळपास आपल्याला 40%च्या आसपास आपल्याला ही कंपनीला डिस्काउंटला मिळते. आता डिस्काउंटचा स्टॉक कधी उचलायचा आपल्याला, बरोबर आहे, ज्या वेळेस कंपनीचं सर्व फंडामेंटल चांगलं आहे, सर्व रिझल्ट वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि त्यावेळेस जर आपल्याला जर ती कंपनी डिस्काउंटला मिळत असेल तर अशा वेळेस आपल्याला कंपनी उचलायची असते डिस्काउंटमध्ये, बरोबर आहे. कंपनीमध्ये जर काही फ्रॉड असेल, कंपनीमध्ये जर काही निगेटिव्ह न्यूज असतील आणि ती जर डिस्काउंटला मिळत असेल तर अशा कंपनीकडे आपल्याला थोडंसं दुर्लक्ष द्यायचं आहे. अशा कंपनीपासून आपण थोडंसं नजर ठेवायची, बरोबर आहे. आता ही कंपनी डिस्काउंटला मिळते पण कंपनी चांगल्या पद्धतीने नंबर वगैरे चांगल्या पद्धतीने येत आहेत, तर मग अशा कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची. अशा कंपनीमधला हा स्टॉक आपल्याला थोडासा कमी क्वांटिटीनं सुरुवात करणं गरजेची आहे, बरोबर आहे. तर यावेळेस बघू शकतो आपण कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रो करताना आपल्याला दिसते, पण थोडंसं आपण या फंडामेंटलवर जर लक्ष दिलं तर आपल्या आणखीन लक्ष देऊ शकतो की कंपनी कशा पद्धतीनं आपल्याला परफॉर्मन्स करताना देते. जास्त काही कंपनी मोठी नाही, एक 1500 करोड मार्केट कॅप आहे कंपनीचं, बरोबर आहे. एकदम छोटी कंपनी म्हटलं तरी चालेल. आणि ज्या कंपनीचं मार्केट कॅप कमी आहे अशाच कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीचा आपला रिटर्न पण सुद्धा मिळू शकतो. बघा, स्टॉकचा पी जर बघितला आपण तर 25चा दिसतो. इंडस्ट्रीच्या लेवलच्याही स्टॉकचा पी कमी आहे, म्हणजे ही कंपनी आपल्याला आताही सुद्धा आपल्याला स्वस्तामध्ये मिळताना दिसते. ROC कंपनीचा बघितला तर 14.6% पर्यंत दिसतो. ROE बघितलं तर आपल्याला 13.5% पर्यंत इतका ROE सुद्धा कंपनीचा. फेस व्हॅल्यू सुद्धा आपल्याला कितीचा दिसतो तर फेस व्हॅल्यू आपल्याला 10चा दिसतो, बरोबर आहे. आपण बघू शकतो कंपनी आता परफॉर्मन्स करताना आपल्याला कशा पद्धतीनं सेलमध्ये आणि नेट प्रॉफिटमध्ये कशा पद्धतीनं नंबर इन्क्रीज करताना आपल्याला कंपनी दिसते. तर सेलमध्ये सुरुवातीला बघू शकतो मार्च 2017चा जर डाटा दिसला आपल्यासमोर तर 87 करोड इतका होता आणि आता लेटेस्ट बघितलं तर आपल्याला जवळपास 1268, म्हणजे खूप कंपनीनं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला काही वर्षामध्येच कंपनीला चांगल्या पद्धतीने सेलमध्ये डिफरन्स दाखवलेला आहे, बरोबर आहे. आता इथली जर ग्रोथ जर शेलमध्ये असेल तर नक्कीच फ्युचरमध्ये कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकते.
नेट प्रॉफिट जर बघितलं तर आपण सुरुवातीला बघू शकतो 2 करोड, फक्त ओन्ली 2 करोड. आणि 2 करोडून कंपनीनं किती नेलं आपलं 60 करोडवर कंपनीनं आपल्याला प्रॉफिटमध्ये, निव्वळ प्रॉफिटमध्ये आपल्याला जंप दाखवलेली, बरोबर आहे. आता एवढी प्रॉफिटेबल कंपनी म्हटल्यानंतर आणि असं डिस्काउंट म्हटल्यानंतर आपण साहजिकच आहे अशा कंपनीसोबत जर आपल्याला नाही चालायचं तर मग कुण्या कंपनीसोबत आपण चालणार. थोडीशी क्वांटिटी होईल ना, पण अशा स्टॉकमध्ये आपल्याला टाकणं गरजेची आहे. बॉरोविंग कंपनीवर कर्ज बघितलं 336 करोड कर्ज आहे, पण रिझर्व बघितलं तर 519 करोड इतकं रिझर्व आहे. रिझर्वच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर आपल्याला कर्ज कंपनीवर कमी दिसते. आपण इन्व्हेस्टर बघणं गरजेचं आहे. आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट जर बघितली 57% ही प्रमोटरची होल्डिंग दिसते, 9.55% फॉरेन इन्व्हेस्टर, डोमेस्टिक इन्व्हेस्टर 0. आपल्याला 38% पर्यंत 32 ते 33% आपल्याला ही रिटेल इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये दिसतात. मित्रांनो, चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे, आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि मला या स्टॉकची रेंज वाटते चांगल्या पद्धतीने, जास्त गिरावट होत नाही. आणि आता जी ही आपल्याला गिरावट आहे ही आपल्यासाठी एक संधी आहे. कुठलाही स्टॉक जर चांगला स्टॉक, क्वालिटीचा स्टॉक जर थोडा खाली आला तर त्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एक संधी असते. जास्त अमाऊंट न टाकता, जास्त कॅपिटल न ॲड करता, जास्ती क्वांटिटी न घेता आपण थोडीशी जरी क्वांटिटी जर आपण ॲड केलं तरी आपल्याला चांगल्या पद्धतीचं रिटर्न फार कमी दिवसात सुद्धा मिळू शकतो. स्टॉक जर तुम्हाला पसंत आला असेल, कंपनी पसंत आली असेल तरच आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. एक पाईप बनवण्याचं कंपनी काम करते, हरिओम पाईप, बरोबर आहे. एक पाईप बनवण्याचं काम करते, अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे पाईप कंपनी बनवण्याचं काम करते. प्लॅस्टिकमध्ये, लोखंडीमध्ये, स्टीलमध्ये, प्रत्येक क्वालिटीचे वेगवेगळ्या पद्धतीचे ही कंपनी पाईप बनवण्याचं काम करते. फ्युचरमध्ये आणखी सुद्धा या कंपनीला ग्रोथ असू शकते. आणि अशा कंपनीमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट नाही करायची तर कशा कंपनीमध्ये करायची, बरोबर आहे. तर तुम्हाला जर पसंत आला असेल हा स्टॉक तर तुम्ही स्वतः परत एक वेळेस रिसर्च करा या कंपनीवर. आणखीनसुद्धा वेळ गेलेली नाही, आणखीनसुद्धा फायदा आहे. पण जेव्हा आपण वर गेल्याच्या नंतर विचार करतो, पण आता सध्या आपल्याला डिस्काउंटला मिळतो, तर आपल्याला खाली असताना जर स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर ती आपल्यासाठी चांगली असू शकते. तर एक संधी आपल्यासाठी जवळपास 40% आपल्याला स्टॉक आहे क्रॅश झालेला दिसतो, बरोबर आहे. आणि प्रॉफिटेबल कंपनी, या कंपनीचं सेल नेट प्रॉफिटमध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ आहे. आणि प्रॉफिटेबल कंपनी कधीही आपल्यासाठी चांगलीच असणार आहे. कुठलीही कंपनी काय प्रॉफिटलाच फॉलो करणार ना. प्रॉफिट जशा पद्धतीने वाढते तशा पद्धतीनं कंपनी पण काम फ्युचरमध्ये करणार. तर यासाठी तुम्हाला जर हा स्टॉक पसंत आला असेल तर तुम्ही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण त्या अगोदर आपण एक वेळ स्वतः रिसर्च करा, त्याच्यानंतरच इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करू शकतो. चला, नेक्स्ट स्टॉककडे जर वळलं तर बघू शकतो आपण ॲफल इंडिया लिमिटेड. खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि एकदम क्वालिटीचा स्टॉक आहे, बरोबर आहे. तुम्हाला या स्टॉकला मी कवर करण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते वेळच मिळत नाही, बरोबर. आज वेळ मिळाला या स्टॉकला कवर करण्याचा. खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे, खूप क्वालिटीचा स्टॉक आहे. थोडंसं बारकाईने लक्ष द्या. तुमच्याकडे असेल तर कंटिन्यू करायचा, नसेल तर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा आपण विचार करू शकतो, बरोबर आहे. बघा, एका महिन्याचा रिटर्न जर बघितला कंपनीचा एकदम फ्लॅट, आत्तापर्यंत एका महिन्यात एकदम फ्लॅट दिसतो. म्हणजे कंपनी मागील 6 महिन्यामध्ये फक्त आपल्याला 31% पर्यंत कंपनीनं आपल्याला रिटर्न दिलेला आहे. आणि मॅक्सचा विचार करू, मार्केटला लिस्ट कंपनी होऊन किती वर्ष झाले, 19ला आली, म्हणजे जवळपास या कंपनीला 5 वर्ष धरा. 5 वर्ष पकडा, 5 वर्षामध्ये कंपनीनं 950% पर्यंत आपल्याला रिटर्न दिलेलं आहे. पहा, कमी दिवसामध्ये जास्त कंपनीनं आपल्याला रिटर्न मिळवून दिलेला आहे. तर या कंपनीमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचं रिटर्न मिळू शकतो. आत्ताही सुद्धा बघू शकतो या स्टॉकचं चार्टकडे जर बघितलं तर खूप सुंदर असा आपल्याला चार्ट पण सुद्धा दिसतो. फ्युचरमध्ये आणखीन सुद्धा ही कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकते. तर या कंपनीचं आपल्याला फंडामेंटल बघणं खूप महत्त्वाचं आहे. आपण थोडंसं स्क्रीनरवर जाऊन बघू शकतो या कंपनीचं कशा पद्धतीचं फंडामेंटल आहे. तर मार्केट कॅप जर बघितला कंपनीचा तर एक 25,000 करोड इतकं कंपनीचं मार्केट कॅप दिसते, बरोबर आहे. एक मिड कॅपमध्ये जर ही कंपनी मोडती म्हटलं तरी चालते. पी जर बघितला आपल्याला तर 73चा दिसतो. आणि ROC बघितलं तर 16% पर्यंत, आणि ROE बघितलं तर आपल्याला 15%च्या आसपास आपल्याला या कंपनीमध्ये दिसते. फेस व्हॅल्यू आपल्याला 2चा दिसतो. आता काय बघायचं आपल्याला या कंपनीचं, नवीन कंपनी, जास्त दिवस झालेले नाहीत कंपनीला मार्केटला लिस्ट होऊन. आपण सेलमध्ये थोडीशी ग्रोथ बघा, खूप भयानक या स्टॉकमध्ये आपल्याला ग्रोथ दिसते. 167 करोडहून कंपनीनं 2067 करोड इतका आपल्याला मोठा जंप या कंपनीनं मिळून दाखवलेला आहे. कशामध्ये, तर फक्त ओन्ली सेलमध्ये एवढा मोठा जंप. आपण नेट प्रॉफिटवर थोडीशी नजर टाकली बघू शकतो, 28 करोडवरून आपल्याला 343 करोड इतका कंपनीनं मोठा नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा आपल्याला जंप दाखवलेला आहे. कुठल्याही कंपनी जर प्रॉफिट सेलमध्ये जर मोठ्या प्रमाणात जंप दाखवत असेल
तर ती कंपनी नक्कीच प्रॉफिटेबल कंपनी आहे. फ्युचरमध्ये आणखीनसुद्धा चांगल्या पद्धतीचा आपल्याला असंच रिटर्न देऊ शकते. आपण अशी अपेक्षा पण सुद्धा ठेवू शकतो, बरोबर आहे. तर त्यासाठी हा पण मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे. याच्यावर पण तुम्ही रिसर्च करणं खूप गरजेचं वाटतं. बघा, बॉरोइंग जर बघितलं तर 135 करोड फक्त या कंपनीवर कर्ज आहे. रिझर्व्ह सर्वात महत्त्वाचं बघा, रिझर्व्ह किती चांगल्या पद्धतीचा कंपनी वाढवताना दिसत. 6 करोडवरून कंपनीनं 48 करोड, 200 करोड, 300, 1100, 1400, 2400 आणि 2600 करोड इतका कंपनीनं रिझर्व्ह मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवलेला आहे, बरोबर आहे. आता रिझर्व्ह यांच्याकडे एवढा अवेलेबल आहे म्हटल्यानंतर ही कंपनी कधीही कुठेही आपले प्लॅन कुठे आणखीन मोठमोठाले कामं ॲड करू शकते, मोठमोठाले कामं अजूनसुद्धा कंपनी करू शकते, बरोबर आहे. एक 2600 करोड इतका यांच्याकडे रिझर्व्ह आहे आणि त्यांच्याकडे फक्त जर कर्ज बघितलं तर 135 करोड फक्त इतकंच कंपनीवर कर्ज आहे. फ्युचरमध्ये हीच कंपनी आणखीन 2, 4, 5, 10 वर्षानंतर कर्जसुद्धा कमी करून टाकू शकते. खूप चांगल्या पद्धतीचा आणखीन एक क्वालिटी स्टॉक आहे. आता सर्वात महत्त्वाचं काय बघायचं, इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीची आहे कंपनीमध्ये, बरोबर आहे. इन्व्हेस्टर असणं महत्त्वाचं आहे ना, बरोबर आहे ना. आणि इन्व्हेस्टमेंट महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर जर चांगल्या पद्धतीचे जर लोक असतील तरच त्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, बरोबर आहे. याच्यामध्ये कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टर जर चांगल्या पद्धतीने नसतील, फॉरेन इन्व्हेस्टर, डोमेस्टिक इन्व्हेस्टर किंवा प्रमोटरची होल्डिंग चांगल्या पद्धतीने नसेल तर आपणही त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं योग्य नाही. आता प्रमोटरची होल्डिंग जर बघितली तर आपल्याला किती दिसते, 55% आपल्याला प्रमोटरची होल्डिंग दिसते. फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये 15.55%, डोमेस्टिक इन्व्हेस्टर किती 15.59% आणि पब्लिककडे जर बघितली रिटेलर तर किती फक्त 13%. हे महत्त्वाचं आहे. जिथं सर्वात जास्त पब्लिक आहे, जिथं सर्वात जास्त म्हणजे कमी पब्लिक आहे, तिथंच आपल्यासाठी एक मोठी संधी असते आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची. आणि प्रमोटर होल्डिंग चांगल्या पद्धती जास्त आहे, डोमेस्टिक इन्व्हेस्टर पण चांगल्या पद्धतीचे आहेत आणि प्रमोटरची होल्डिंगसुद्धा चांगल्या पद्धतीची आहे. तर आपणाला हे करणं फार गरजेचं आहे. कमी आपणाला जिथं प्रमोटर आपला रिटेल इन्व्हेस्टर जिथं कमी असतात तिथं एक संधी असते आपल्यासाठी. म्हणजे इथं एक आपल्याला पॉईंट क्लिअर होऊ शकतो की नक्कीच या चांगल्या लोकांनी, या इन्व्हेस्टर लोकांनी जर या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवली तर हे फ्युचर चांगलं असू शकतं या कंपनीचं. या लोकांनी व्हिजिट चांगल्या पद्धतीने केलेली असणार, कंपनीमध्ये काय होणार आहे फ्युचरमध्ये या लोकांना माहिती आहे. त्याचमुळे या लोकांनी इथली इन्व्हेस्टमेंट दबाक्य करून ठेवलेली आहे आणि आपण इथं कमी असतो, बरोबर आहे. तर ही एक आपल्यासाठी संधी, आपल्यासाठी हे एक पण प्लस पॉईंट आहे आपल्यासाठी. याच्यावरून सुद्धा आपण डिसाईड करू शकतो की कंपनी फ्युचरमध्ये चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकते. तर हा पण खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे मित्रांनो. याही स्टॉकवर आपण रिसर्च करून या स्टॉकमध्ये सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. चार्टकडे बघितलं, खूप सुंदर असा चार्ट हळूहळू वरच्या दिशेने चालला आहे. आपल्याला थोडंसं डिस्काउंटला जरी आला तरी आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. थोड्याफार प्रमाणात डिस्काउंट आहे या स्टॉकमध्ये, सध्या जास्त तर नाही. पण तुम्हाला जर कुठलीही कंपनी पसंत आली असेल, त्या कंपनीचं काम आपल्या लक्षात चांगलं आलं असेल किंवा त्या कंपनीबद्दल जर आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह वाटत असेल फ्युचरमध्ये, तर त्या कंपनीमध्ये आपण थोडी क्वांटिटी आणि थोडी कॅपिटलला आपण नक्कीच सुरुवात करणं गरजेची असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. बरं, तुम्ही जर नवीनच जर चॅनलला व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आपण अशाच कंपनीबद्दल डिस्कस करत राहणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.